गुड मॉर्निंग. तर मग आमचा आजचा दिवस कसा होता. सगळ्यात अगोदर आज नागदेवी करायचे म्हणून पुरण टाकलं, पुरण शिजायला ठेवलं. पुरण शिजते तोपर्यंत टिपूर करून घेतला छान. टिपूर हे नागदेवीच्या अगोदर केला जातो, पण मी आता केल्यानंतर टिपूर शिजायला ठेवला. टिपूर होत आहे तोपर्यंत टोमॅटो चांगले फ्रेश वॉश करून घेतले आणि नंतर त्यांना व्यवस्थित कट करून घेतलं. टोमॅटो चटणी आणि पोळ्या बनवून घेतल्या आणि तोपर्यंत टिपूर शिजत आहे. टिपूर शिजून झाला की टिपुराची छान अशी पूजा केली. नंतर टिपूरना छान दिवे वगैरे लावले. देवाचीही सुंदर अशी पूजा केली. देवांचीही माझी पूजा करून झालेली होती आणि अशी टिपूरचीही पूजा करून घेतली. आणि नंतर मग म्हटलं चला आता पुरण चटकून घेऊयात. तर पुरण गाळून घेतलं छान आणि नंतर त्यामध्ये साखर, इलायची पावडर लगेच टाकून घेतली आणि छान असं पुरण लगेच चटकून घेतलं. पुरण चटकलं आणि नंतर आम्ही लगेच निघलो सोलापूरसाठी. मग श्लोक आणि मी गाडीमध्ये मस्त धिंगाणा करत करत आम्ही सोलापूरला निघलेलो आहेत. सोलापूरला जाता जाता त्याच रस्त्यावर एक छोटंसं छान असं मंदिर आहे, खूप सुंदर. तर चला म्हटलं आपण त्या मंदिराला व्हिजिट करूयात. तर आमच्या श्लोकच्या पळापळीमध्ये लगेच आम्ही त्या मंदिरामध्ये जाऊन पोहोचलो. तिथे छान असं दर्शन घेतलं, आजूबाजूचा भरपूर परिसर फिरला आणि श्लोकने खूप जास्त एन्जॉय केलं. तिथेच रस्त्यामध्ये असलेल्या एका पप्पीसोबत गप्पा मारल्या. नंतर आम्ही सोलापूरला लोकल मार्केट फिरलो, थोडीशी पेट पूजा केली आणि तिथून सरळ आम्ही गेलो डीमार्टला. डीमार्टमध्ये बरीचशी खरेदी केली, पण एकदा आत गेल्यावर वेळ तर कळतच नाही. तर आम्हाला अंधार झाला आणि नंतर श्लोकला एक